मी पूर्णपणे आदर दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे, पण तो सन्मान सुद्धा स्वीकारायची त्यांची तयारी पाहिजे। ज्या वेळेला महायुतीची सत्ता महाराष्ट्रातून गेली आणि महाविकास आघाडी ज्या वेळेला शिवसेनेला संपवायला निघाली, हिंदुत्वाचा विचार संपायला लागला, त्यावेळेला मी मोदी साहेबांची आणि उद्धव साहेबांची मीटिंग घडवून आणली। एवढा जो मनुष्य तुमच्यासाठी करू शकतो त्याच्याबद्दल थोडी तरी जाण ठेवली पाहिजे। महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येण्याचं त्यावेळेलाच नक्की ठरलेलं होतं, केवळ मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा घोळ झाला आणि ते येऊ शकलं नाही। आणि त्यावेळेला जी मीटिंग झाली, मला आज सुद्धा आठवणीत आहे की त्यावेळेला मला उद्धव साहेब सहज आम्ही बसलेलो होतो मातोश्रीवर, त्यावेळेला त्यांनी मला म्हटलेलं होतं की उद्या महायुतीचं सरकार येणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही मंत्री होणार। त्यावेळेला मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं, मी तुमच्या हाताखाली कधी मंत्रीपद स्वीकारणार नाही, कारण मी एवढं चांगलं काम करून सुद्धा तुम्ही मला त्या पदावरून काढलं, हा माझ्या सावंतवाडीच्या जनतेचा अपमान आहे आणि एक स्वाभिमानी नेता आहे। मंत्रिपदासाठी विकत जाणार आम्ही बिलकुल मनुष्य नाही। आणि त्याच्यामुळे त्यांनी एवढं लक्षात ठेवलं की जो तुमच्याकडे एवढं शिवसेना जवळजवळ संपायला आली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातून, त्याला मी पुन्हा पुनर्जीवित केलं आणि तुम्ही माझ्याबद्दलच बोलता। तुमची मी भेट घडवून आणली। मी ठाकरे कुटुंबियांच्या प्रती माझा जो एक आदर आहे, मला जे प्रेम आहे ते मी त्याच्यातून व्यक्त केलं, कुठल्याही स्वार्थापोटी केलेलं नव्हतं आणि हे मी त्यांना स्पष्टपणे त्यांच्या तोंडावर सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे ते काय बोलतात याच्यापेक्षा मला जे काय माझ्याकडून अपेक्षा सावंतवाडीच्या जनतेची असते ती मी पूर्ण केली आहे आणि ती मी करत आहे। साहेब तुमची